नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आजचा संडे होता, पण खूप खराब संडे गेला आहे इंडियन क्रिकेट हिस्ट्रीसाठी. खूप आजचा ब्लॅक डे बोलू शकतो किंवा एकदम वर्स्ट डे इंडियन क्रिकेटमधला आहे आज. कारण आपण आयर्लंडबरोबर सिरीज हरलो आहे. वर्ल्ड चॅम्पियन इंडिया T20ची आता जी काय बोलतात त्याला, जी यंगस्टर टीम आपली गेली होती आयर्लंडमध्ये 2-0 चालू आहे सिरीज. त्यांची 3 मॅचची सिरीज होती जी आयर्लंड 2-0 लीड करते आणि अनबिलिव्हेबल अशी गोष्ट आहे. पहिली मॅच हरलो तर थोडं समजू शकतो. खूप 2-3 महिन्याच्या ब्रेकनंतर आपण खेळतो. कंडिशन वेगळ्या होत्या, बॉलर्स कधी खेळलेले नव्हते. चला, पण एवढी मोठी टीम आहे वर्ल्ड चॅम्पियन, तर त्यांनी एवढ्या गोष्टी ॲडजस्ट करण्याची अपेक्षा असते. तर पहिली मॅच सोडली तर दुसऱ्या मॅचमध्ये कमबॅक करून सिरीज जिंकेल ही अपेक्षा होती. पण आज आयर्लंडनी काय खेळले आहेत आयर्लंडवाल्यांना सॅल्यूट. कारण चला, पहिल्या मॅचमध्ये 1-2 खराब ओव्हरमध्ये स्कोअर झाला तुमचा 182पर्यंत आणि तुम्ही ते चेस करून नाही शकला. आज 154चं टार्गेट तुम्ही चेस नाही करू शकला. कमाल आहे बाबा. आणि एवढे धुरंधर बॅट्समन तुमच्याकडे ऑलराऊंडर असूनसुद्धा तर अनबिलिव्हेबल एक लॉस होता हा. वायस एकदम म्हणजे कसं डिस्क्राईब करू या लॉसला तेच कळत नाही. मिस्टेक तेच वाटतं, शॉर्ट सिलेक्शन बॅटिंगमध्ये खास करून. बॉलिंग ओके, 150वर आयर्लंडला रिस्ट्रिक्ट केलं ओके, पण चेझिंग करते वेळी एवढे मोठे बॅट्समन संजू सॅमसन वर्ल्ड कप जिंकवणाऱ्यामध्ये ज्याचा मोठा वाटा होता, जे बॅक टू बॅक त्यांनी इनिंग्स खेळला, फायनल सेमीफायनल वगैरे क्वार्टर फायनल ज्या मेन इनिंग आल्या त्याच्याकडून, तो प्लेयर 0वर आऊट झाला आज. पहिल्या मॅचमध्ये पण फेल झाला. अभिषेक शर्मा पहिल्या मॅचमध्ये 50 केलेला, आज तो सुद्धा 0वर आऊट झाला. ईशान किशन बॅड लक, रनआउट झाला, 10-12 रन केले. श्रेयस अय्यर क्वेश्चन मार्क, कारण कोणाच्या जागेवर आला? सूर्यकुमार याच्या जागेवर आला. ॲज अ काय आला? कॅप्टन आला सूर्यकुमार. म्हणजे पूर्ण सूर्यकुमार यादवला तो रिप्लेस करतो आहे. पण त्याला ज्या गोष्टीमुळे तो टीमच्या बाहेर गेला तेच हा कंटिन्यू करतो असं दिसतं आहे. खरा फॉर्म, कॅप्टनशिप ठीक आहे, ओके, पण नुसतं कॅप्टनशिप म्हणून तुम्ही खेळायला टीममध्ये जागा मिळेल तर नाही. आणि दोन्ही मॅचला तो आज बॅडलक, किती बॅडलक बोलणार. बाहेरचा बॉल आहे, एवढा मोठा प्लेअर आहे, कसा ठेवतो तो. आज पण त्याची बाहेरच्या बॉलला इनरकट लागून बॉल स्टंपमध्ये. लास्ट मॅचमध्ये पण बहुतेक असाच काहीतरी आऊट झालेला. तर नॉट ॲक्सेप्टेबल भाई. एवढे मोठे प्लेयर आहात तुम्ही, IPL तुम्ही गाजवलेली आहे. इंडियन क्रिकेटमध्ये तुमचं काही डेब्यू मॅच वगैरे नव्हत्या, बऱ्यापैकी मॅचेस झालेले आहेत. 2020मध्ये श्रेयस अय्यरचा कमबॅक आहे, मान्य आहे, पण ज्या लेवलचे प्लेयर आहेत तर अशा इनिंग्स बॅक टू बॅक नाही हे करू. आणि असे क्रिटिकल होते. आजची मॅच डू ऑर डाय होती, तिथे कॅप्टन्स नॉक पाहिजे होता, पण नाही खेळू शकला. तिलक वर्मा ॲज अ व्हाईस कॅप्टन त्याला हे केलं आहे प्रमोट. आहे तोच चांगला प्लेयर, पण ठीक आहे, रन्स पण केले त्यांनी 50, पण ज्या स्ट्राईक रेटने व्हायला पाहिजे होते ते, आणि ती सिच्युएशन डिमांड होते तशी. एक साईड त्यांनी धरून ठेवली होती, पण जेव्हा तो चार्ज करायला गेला, एक 6 मारून नेक्स्ट बॉललाच तो आऊट झाला. तर त्याच्याकडून थोडं अजून 2-3 चांगले शॉट्स आले असते तरी सुद्धा मॅच आपली झाली असते. पण बॅड लक ठीक आहे, त्यांनी आपलं एफर्ट केलेलं दिसतं आहे. थोडं फास्ट खेळलं असतं तर बरं झालं असतं, पण ओके. त्याच्यानंतर मग काय, शिवम दुबे, अक्षर पटेल जे मोस्ट एक्सपिरियन्स बॅट्समन होते ऑलराऊंडर इंडियाकडे, पण ते तेवढं परफॉर्म करू शकले नाही. हा अक्षर पटेल रनना बॉल करून आवडला. शिवम दुबे खेळत असताना वाटत होतं की आपण इझी जिंकू, कारण शिवम दुबेचे 2-3 शॉट पण चांगले लागले, स्ट्रेट बाउंड्री 6 वगैरे मारले होते, पण एक शॉट त्याचा मिस झाला आणि बाउंड्रीवर कॅच आऊट झाला आणि तिथेच वाटलं की मॅच जवळजवळ गेली. बाकी डेब्युटंट होता बिचारा तो शेडगे,
काय करणार. तिचा 5 बॉल खेळला, 1 रन्स करून आऊट झाला. त्याच्यानंतर कोण उरलं, हर्षित राणा. त्यांनी प्रयत्न केला, थोडे 20-25 रन्स केला, पण तेवढे इनफ नव्हते. तर अशा पद्धतीने इंडिया हरली. तर हरण्याचं कारण ते बॅड शॉट सिलेक्शन तेच आहे. कारण ते जे ग्राउंड होतं ते डायमेन्शन असं होतं, समोरच्या बाउंड्री आणि क्रॉस बाउंड्री मोठी होती 77 मीटरच्या, ज्या लेफ्ट राईटच्या होत्या 65-61, त्या बाउंड्रीज कॅपिटलाइज करायला पाहिजे. पण ते आयर्लंडनी पण तशी बॉलिंग त्यांना दिली नाही, इझी बॉल नाही दिली. हे लोक बाउंड्रीवरच, तिकडे लॉंग बाउंड्री जिथे होती तिथेच शॉट मारताना आऊट झाले इंडियन प्लेयर. पहिल्या मॅचमध्ये पण तसंच झालेलं आणि या मॅचमध्ये पण झालं. आपल्या मिस्टेकमधून सुधारलेले नाही आहे. आणि काय म्हणजे ठीक आहे, पिच थोडं बाउन्सी होतं, बॉल थोडा मध्ये थांबवून येत होता, पाऊस पण 1-2 थांबवून, पण तरीसुद्धा याच तुम्ही एवढी मोठी टीम आहे तर हे सगळ्या गोष्टी आणि प्रोफेशनल तुम्ही बऱ्यापैकी निगोशिएबल हे करू शकता. पण सिरीज हरणं ॲक्सेप्टेबल नाही आहे एवढी. आता जे इंडियाचं एक स्ट्रक्चर झालेलं आहे, एक स्टेटस आहे, नाव आहे क्रिकेट हिस्ट्रीमध्ये किंवा क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये, जे इंडिया म्हणजे रूल करतं असं मी म्हणेन. तर ही सिरीज लॉस इंडियासाठी डायजेस्ट नाही होत. मोठ्या मोठ्या टीमला इंडिया त्यांच्या कंट्रीमध्ये जाऊन हल्ली हरवतं, आणि त्याच्यामध्ये पण इंडियाची पूर्ण टीम नसली तरीसुद्धा आपण एवढे प्लेयर केपेबल आहेत की ते सुद्धा टफ टाईम देतात आणि हरवतो आपण सिरीज. तर आता पण ते नव्हतं की 3-4 प्लेयर नव्हते. बुमराह नव्हता, हार्दिक पांड्या नव्हता, वरुण चक्रवर्ती नव्हता, आणि एखादा कोणतरी प्लेयर नव्हता. तर तुमची अशी परिस्थिती येणं म्हणजे खूप खूप चर्चेचा विषय आणि विचार करण्यासारखा विषय आहे. आपण बघतोय इंडियन क्रिकेट असं वर चाललं आहे, आणि आता त्याच्यात आयर्लंडची सिरीज आपण हरतो म्हणजे माहिती नाही. हरण्याचं कारण मला तेच वाटतं, थोडंसं कंडिशन चेंज झाले आणि बरं थोडंसं गॅपनंतर आपण खेळतो आहे, तर तेच आहे. आणि थोडंसं पिच आणि ग्राउंडचं हे आपण करून काय बोलतो डायमेन्शन बघून नाही शॉर्ट सिलेक्शन करते असं मला तरी वाटतं. तर खूप तर काय बोलणार, सिरीज चालू आहे. आता बघू सूर्यवंशीला आता बाय डिफॉल्ट संजू सॅमसनच्या जागेवर चान्स मिळेल लास्ट T20मध्ये. तर इंडिया इथून इंग्लंडमध्ये जाणार आहे, तर ही अशी सिरीज लॉस होऊन जाणं इंडियाला थोडं डिफिकल्ट होईल. मग पुढे बघू काय होतं, आता काय बोलणार आता. तसंच इंडिया वुमन्ससुद्धा आज वर्ल्ड कपच्या सेमीमधून बाहेर गेले आहे. आज ऑस्ट्रेलियाला हरवणं आपल्याला खूप गरजेचं होतं. जर ऑस्ट्रेलियाला आपण हरवलं तरच इंडियाचा चान्स होता सेमीफायनल जाण्याचा, पण आपण ऑस्ट्रेलियाबरोबर हरलो आज. त्यामुळे आपल्या सेमीफायनलमध्ये जाण्याचं स्वप्नसुद्धा ब्रेक. आता 4 सेमीफायनलिस्ट आहे आपल्याकडे, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका, इंग्लंड. या 4 फायनलिस्ट टीम आहे वर्ल्ड कपच्या. इंडियाने बॅटिंग तर बऱ्यापैकी केली तशी मला तरी वाटतं, 170 रन्स केलेले ऑस्ट्रेलियाबरोबर. पण बॉलिंग मला वाटत होतं ऑस्ट्रेलियाची बॅटिंग एवढी स्ट्रॉंग आहे आणि एवढी मोठी बॅटिंग लाईनअप आहे की 170 पण डिपेंड हे लोक नाही करू शकणार, आणि तेच झालं. तरी पहिले 3 विकेट ऑस्ट्रेलियाचे इंडियाने लवकर घेतले होते, मला वाटतं 61 रनवर. पॅरी आणि गार्डनर दोघींची पार्टनरशिप इंडियाला घेऊन गेली. 19 ओव्हरमध्ये 170 रन्सचं टार्गेट त्याला कोणी चेस केलं. 1 ओव्हर स्पेअर 6 विकेटने जिंकले ऑस्ट्रेलिया. वेस्ट इंडिज बोलते का, सॉरी. तर अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं आहे आणि सेमीफायनलमधून आपलं स्थान कट केलेलं आहे. आता फर्स्ट सेमीफायनल होईल मला वाटतं ऑस्ट्रेलिया वर्सेस, इकडनं सेकंड कोण आहे, वेस्ट इंडिज होईल, आणि इंग्लंड वर्सेस
हे होईल कोण साऊथ आफ्रिका सॉरी फायनल मला वाटतं इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाच येतील, बघू लेट्स सी. अशा पद्धतीने दोन्ही मॅच हारल्या जातील, वुमन्सची सुद्धा आणि मेन्स टीमसुद्धा. वुमन्सचे तरी ठीक आहे, चला आम्ही थोडंसं मार्जिन देईन, चांगले खेळत आलेले होते. आजची मॅच पण तशी चांगली झाली, पण ऑस्ट्रेलिया एवढी स्ट्रॉंग टीम आहे की 6 वेळचे वर्ल्ड चॅम्पियन आहेत, तर त्यांना बीट करणं जरा जास्त डिफिकल्ट आहे इंडियाला, पण इट्स ओके. पण 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 मेन्स टीम आयर्लंड बरोबर हरते सिरीज म्हणजे डायजेस्टच नाही होत आहे. खूप खराब वाटते आज की इंडिया आयर्लंड बरोबर सिरीज हरले. आयर्लंडने लगातार 2 मॅच जिंकल्या, तर लास्ट मॅच आहे, बघू त्याच्यात काय करतं ते. आयर्लंडच्या टीममध्ये एवढे मोठे मोठे प्लेयर नाही, पण तरीसुद्धा छोटं छोटं कॉन्ट्रीब्युशन आहेत. काय त्याचं नाव टॅक्टर, त्यांचं कॅप्टनचं पण नाव टॅक्टर आहे, भाऊ आहे ते दोघं तिघं. त्याने 53 केले 47 बॉलमध्ये, तर एवढा स्ट्राईक रेट नव्हता, पण इनिंग त्याने हे केली, बिल्ड केली. कॅल्स्टीज काय नाव आहे, त्यांनी 37 केले, ते जरा फास्ट केले 23 बॉल्समध्ये. डॉक्रेल करून त्यांनी 19 केले 14 बॉलमध्ये. बाकी काय स्कोअर नव्हता त्यांचा, 10, 5, 0 वगैरे असेच आहे, तरी असे रडत रडत त्यांनी 154 केले. प्रिन्स यादवचा डेब्यू होता, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, 4 ओव्हर 22 रन देऊन 3 विकेट्स. शिवम दुबे 3 ओव्हर 25 रन देऊन 2 विकेट. तर हेच परफॉर्मन्स फक्त इंडियाचे होते, आणि तिलक वर्माने 56 रन दिले 46 बॉलमध्ये, पण इनफ नाही राहिले ते. आणि ह्यांची बॉलिंग काय डिसिप्लिन बॉलिंग केली आयर्लंडनी. तो मॉन्ड्रा करून आहे, जो राजस्थानकडून खेळायचा रणजी, जो आता तिकडे जाऊन खेळतो आहे आयर्लंडमध्ये, त्यांनी 4 ओव्हर 32 रन देऊन 3 विकेट्स. आणि हॉलार्ड करून आहे, त्यांनी 4 ओव्हर 26 रन देऊन 3 विकेट्स. ते मेथार्डी काय असं काय आहे बॉलर, त्यांनी पण 4 ओव्हर 22 रन दिली. म्हणजे एवढी चॅनलमध्ये बॉलिंग केली ना, लेंथवर टाकली ना, एक पण हाफवाली दिली ना, शॉर्ट बॉल टाकला. स्पीड पण काय यांची जास्त नाही, पण ज्या एका चॅनलमध्ये बॉलिंग टाकत होते स्टंप टू स्टंप, तिथे टाकायला राहिले. आणि इंडियन प्लेयर मोठे शॉट मारायला गेले समोर इकडे तिकडे, तर बाउंड्री मोठ्या असल्या डायरेक्ट बाउंड्रीवर कॅचआउटच झाले. तर खूप शर्मनाक लाजिरवाणा पराभव होता हा, कारण इंडिया पहिल्या मॅचच्या लॉसमधून शिकलेली दिसली नाही ह्या मॅचमध्ये. गौतम गंभीरवर बिग क्वेश्चन मार्क्स आहे, कारण तो असेच काहीतरी कारनामे होता त्याच्याकडून, या तर कप जिंकतो किंवा अशा काहीतरी छोट्या मोठ्या टीमकडून होतो. त्याच्या कोचिंगमध्ये आपण खूप वर्षांनी टेस्ट सिरीज हरलो न्यूझीलंडबरोबर, ODI सिरीज हरलो मला वाटतं आय थिंक साऊथ आफ्रिकेबरोबर वगैरे. तर खूप ज्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे ते त्याच्या कोचिंगच्या टाईममध्ये झाले. आता जशी ही आयर्लंडबरोबरची सिरीज आहे ती आपण फर्स्ट टाईम हरलो आहे, तर चांगलं नाही वाटत आहे, खूप खराब वाटते. आपल्याला जे प्राऊड गोष्टी आहेत इंडियन क्रिकेटच्या, की आपण 2-3 टीम करू शकतो, एवढं ज्याच्याकडे टॅलेंट आहे, एवढे चांगले नवीन नवीन प्लेयर येतात आहे, वैभव सूर्यवंशीसारखे बॉलर आहेत चांगले फास्टर वगैरे. तर एवढं टॅलेंट असून फायदा काय जर तुम्ही जिंकणार नाही तर. टॅलेंट आणि जर तुमच्याकडे चांगलं प्लेयर आहे तर मग तुम्ही मॅच जिंकणार किंवा एक चांगली एफर्ट दिसला पाहिजे, तो नाही दिसत आहे. दोन्ही मॅच आपण इझिली हरलो बघायला गेलं तर. एक रन दिसतो आहे हरलो तो, पण शेवटी हर्षित राणाने 2-3 लकी 6 मारले वगैरे किंवा गेले त्याच्याकडून, त्याच्यामुळे आपण थोडं क्लोज झालो आणि 1 रनने हरलो. पण तरीसुद्धा ते इनफ नाही, कारण इथपर्यंत येण्याची वेळ नाही पाहिजे. एवढे बॅट्समन असून तर खूप इंडियाला ह्या माहिती नाही ह्या हरण्याचा धक्का बसेल की नाही, कारण मोठ्या टीमबरोबर नाही पण छोट्या टीमबरोबर पण हरवण्यात असं बरं नाही वाटत. तर येणारा काळच ठरवेल की पुढच्या ज्या इंडियाच्या सिरीज आहे त्याच्यावर या सिरीजचा काय इम्पॅक्ट होतो. कारण
लोक बघतात ना की आयर्लंड इंडियाला हरवू शकते, तर आम्ही पण हरवू शकतो. मग त्यांचा एक कॉन्फिडन्स जो गेलेला होता तो थोडा बूस्ट होतो आणि मग इंडियाला ते अजून टफ कॉम्पिटिशन देऊ शकतात किंवा कम्पीट पण करू शकतात. तर आता इंग्लंडबरोबर काय होतं ते बघण्यासारखं आहे. कारण इंडिया हल्ली बघायला गेलं तर सर्व कंट्रीमध्ये जाऊन टेस्टची गोष्ट नाही करते, पण ODI म्हणा किंवा T20 इंडिया हरवायची, सिरीज पण जिंकायची. पण आता आयर्लंडने खूप मोठा धक्का दिला इंडियाला, तर त्या धक्क्यातून इंडिया सावरते की नाही ते बघण्यासारखं आहे. आणि बाकीच्या टीम काय ॲडव्हान्टेज घेतात ते पण बघण्यासारखं आहे. कारण आयर्लंड हरू शकते म्हटल्यावर मग इंग्लंड पण बोलले मग आम्ही पण तर हरूच शकतो. आम्ही तर त्यांच्यापेक्षा खूप पटीने स्ट्रॉंग टीम आहोत, एक्सपिरियन्स आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा काय इम्पॅक्ट होतो येणाऱ्या सिरीजवर ते आपण बघूया मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जिथे असाल तिथे सेफ राहा, काळजी घ्या.